श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे. स्वामींना तुम्हाला आज काय सांगायचे आहे ते. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओमध्ये 2 चित्रे दिलेली आहेत. त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा. जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे, हे लक्षात घ्या. जर का तुम्हाला दोन्हीही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे. संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर स्वामी भक्तांनो, आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते. ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, मला माहिती आहे तू माझी जी सेवा करत आहेस ती खूप मनापासून करतोस. तुझा माझ्यावर खूप विश्वास आहे. बाळा, तुझा हाच माझ्यावरचा विश्वास तुला तुझ्या सर्व संकटातून बाहेर काढत असतो. बाळा, काही संकटे ही तुम्हाला दिसतात तर काही संकटे ही तुम्हाला दिसत नाहीत. पण तुझी आमच्यावरची जी अटूट श्रद्धा आहे ती तुझ्या जवळपासही त्या संकटांना फिरकू देत नाही. तुला त्या संकटातून अलगदपणे बाहेर काढते. बाळा, तुला या गोष्टीचा कितीतरी वेळा साक्षात्कार देखील झालेला आहे. म्हणून तुझा जो आमच्यावरचा विश्वास आहे तो असाच कायम ठेव. बाळा, तू तुझे जीवन, तुझी दुःखे, संकटे ही माझ्या चरणाशी वाहिलेली आहेस. त्यामुळे तू निश्चिंत हो आणि फक्त तुझे प्रामाणिक कर्म तू करत राहा. परिस्थिती कशी का असेना त्यावेळेस फक्त तू तुझ्या मनाला सांगत राहा की हेही दिवस लवकरच सरणार आहेत. माझेही चांगले दिवस लवकरच येणार आहेत. असे करत राहिल्याने तुझे अंतःकरण हे सकारात्मक होईल आणि वाईट परिस्थितीच्या ज्या वाईट झळा तुझ्यावर पोहोचत आहेत त्यांची तीव्रता, त्यांचे घाव तुझ्यापर्यंत येईपर्यंत ते सुखमय होऊन जातील. त्या त्रासाच्या वेदनेतही तुला सुखाचीच अनुभूती होईल. बाळा, असाच स्वामीमय होऊन राहा. तुला कधीच काहीच कमी पडणार नाही. तुझ्या ह्या सकारात्मक विचारांमुळेच तुझ्या भोवती आमच्या कृपेचे, आशीर्वादाचे वलय निर्माण होत असते. त्यामुळे बाळा, असाच नेहमी सकारात्मक विचार करत राहा. तुझे सगळे चांगलेच होणार आहे. त्यामुळे बाळा, तू आता काळजी करणे पूर्णपणे बंद कर. तुझ्या काळजीचा शेवट जवळ आलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत तू जसा ठाम राहतोस ना तसेच नेहमी ठाम राहा. बाळा, मी तुला आज ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव आणि तू जर मला खरंच मनापासून मानत असशील तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, लोक तुला नावं ठेवत आहेत म्हणून का एवढा उदास झालेला आहेस. लोक त्यांनाच नावं ठेवतात जे यशाच्या मार्गावर असतात. लोक त्यांनाच नावे ठेवत असतात जे लोकांच्या प्रत्येक गोष्टींवर माकडासारखे नाचत नाहीत. ज्या लोकांच्यात काहीतरी असे चांगले गुण असते जे त्यांच्यात नसतात म्हणून ते लोक नावे ठेवत असतात, आतून ईर्ष्या करत असतात. बाळा, तुझ्यावर लोक ईर्ष्या करत आहेत म्हणजेच तुझ्यात काहीतरी त्यांच्यापेक्षा वेगळे आहे जे त्यांच्याकडे नाही. सर्व गोष्टीत पैसाच महत्त्वाचा नसतो तर तुमच्यातील गुण, तुमचा स्वभाव देखील खूप महत्त्वाचा असतो. बाळा, तू साधा सरळ मार्गी आहेस. या कपटी जगात तुला हिणवले जाते, छळले जाते. पण बाळा, त्या छळणाऱ्या, हसणाऱ्या लोकांना
माहिती आहे की तू मौल्यवान आहेस, म्हणूनच ते तुझ्याशी एवढी ईर्ष्या करत असतात. लोक तुझ्यावर हसतात, म्हणून तू तुझा खऱ्याचा मार्ग कधीच सोडू नकोस. तू खरा आहेस, म्हणूनच तर मी तुझा पाठीराखा आहे. बाळा, मी तुला त्रास देणाऱ्यांमध्ये नाही, तर त्रास सहन करणाऱ्यांमध्ये पाठवलेले आहे. त्रास देणाऱ्यांना आम्ही कधीच साथ देत नाही आणि त्रास सहन करणाऱ्यांना आम्ही आमच्या हृदयात स्थान देतो. बाळा, तू भाग्यवान आहेस, कारण तुझे स्थान आमच्या हृदयात आहे. तू कधीच घाबरू नकोस. सोन्यालाही मौल्यवान बनण्यासाठी खूप खडतर कष्टातून जावेच लागते, तेव्हा कुठे त्याला मोल प्राप्त होत असते. हिरा देखील काळ्या खाणीत सापडतो. त्याला चकाकी आणण्यासाठी त्यालाही खूप खडतर प्रवासातून जावेच लागते, तेव्हा त्याला एवढे मोल प्राप्त होत असते. बाळा, तू देखील त्यांच्यासारखाच मौल्यवान आहेस. ते जे दुःख, अडचणी, संकटे, लोकांची टोमणे येत आहेत, ते सगळे तुला चकाकी देण्यासाठीच येत आहेत, तुला मौल्यवान बनवण्यासाठीच येत आहेत. त्यामुळे बाळा, तू या सर्व गोष्टींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघ, म्हणजे तुला दुःख होणार नाही. आणि नेहमी सकारात्मक विचार कर. प्रत्येक गोष्टीत सकारात्मक विचार कर. नेहमी स्वतःला सकारात्मकच ठेवण्याचा प्रयत्न कर. असे केल्याने जे काही तुला न मिळणारे देखील आहे, ते देखील तुला मिळून जाईल. बाळा, कोणी काही चांगले मोठे करताना ही लोक पहिला त्या व्यक्तीला हसतात, नावे ठेवतातच, आणि नंतर ती व्यक्ती जेव्हा मोठी बनते तेव्हा हेच लोक तिची प्रशंसा करतात. म्हणून बाळा, ह्या लोकांकडे लक्ष देणे सोडलास तरच आयुष्यात तू पुढे जाऊ शकशील. आणि तुझ्यासोबत ह्या ज्या काही गोष्टी घडत आहेत, या सर्व तुला घडवण्यासाठीच, तुला काहीतरी मोठे बनवण्यासाठीच होत आहे. आणि बाळा, तू घाबरू नकोस. आमच्यावर तुझा विश्वास आहे ना, मग सगळे चांगलेच होणार आहे. बाळा, आम्ही तुला आज ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टी नीट लक्षात ठेव. आणि तुझा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.